अशा प्रकारचा लाल मिरचीचा ठेचा बघितल्यावर सगळ्यांचंच मन होईल की हा ठेचा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा तोंडी लावायला नक्कीच आवडेल सगळ्यांनाच. आणि छान असा एकदम कमीत कमी साहित्यामध्ये होतो आणि 2 ते 3 महिने आरामात तुम्ही याला खाऊ शकता. खूप छान असा लागतो. आणि आता हिवाळा सुरू झाला आहे तर भरपूर अशा प्रकारच्या मिरच्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. तर मी ह्या बाजारातून मिरच्या आणलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खूप जास्त तिखटही नाही आहेत आणि खूप जास्त फिक्या पण नाही आहेत, मीडियम म्हणजे आहेत. तर याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चांगले 2-3 तास मस्त सुकू दिलेला आहे छान असा, म्हणजे रात्रीच धुवून ठेवले होते आणि सकाळी याचा मी ठेचा करून घेणार आहे. म्हणजे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे मिरचीला. तर अशा प्रकारे मी आता मधातून कापले आणि असे मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहे संपूर्ण मिरच्यांचे. बघा खूप सुंदर अशा मिरच्या दिसून राहिल्या आहेत. तुम्ही अशाच प्रकारचे दुसऱ्यासुद्धा मिरच्या लालवाल्या घेऊ शकता. आणि चांगलं प्लेटभर लसूण घेतलेला आहे. तर आता इथे एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे मी. आणि संपूर्ण लसूण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही लसूण थोडं जास्तसुद्धा टाकू शकता. तर लसूण लालसर होत आहे तो लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतर इथे ह्या मिरच्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर कढई थोडी छोटी पडली त्याच्यामुळे मी मिरच्या थोडा टाकून घेत आहे आणि याला चांगलं असं मिक्स करायचं आहे. कढई घेताना नेहमी जाडबुडाचीच घ्यायची, म्हणजे याला भरपूर वेळ लागतो शिजायला, म्हणून जाडबुडाचीच घ्यायची जेणेकरून आपली ठेचा जो आहे तो बुडाला लागणार नाही. तर असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर याला कमीत कमी 5 ते 7 मिनिट ह्या मिरच्यांना होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. थोडासा लो मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे. मधात मोठासुद्धा गॅस करायचा आहे आणि छान असा याला खमंग भाजून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिट. थोडासा जिरा घालून घेतलेला आहे आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे संपूर्ण मिरच्या ज्या आहेत आपल्या भाजून झालेल्या आहे. चमचा इथे कढई थोडी छोटी पडली त्याच्यामुळे दोन्ही चमच्यानी असं हलवून घेत आहे मी. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला ह्या मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे. तर 2 बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे. तर आणि त्याच कढईचा वापर करायचा आहे, दुसरी कढई वगैरे भरवायची नाही अजिबात. तर ह्या कढईमध्ये बघा इथे मी खूप असं प्लेन बारीक केलं नाही आहे, हलकंसं असं ठेचाचं आपण करतो तशा प्रकारे करायचं आहे. तर पुन्हा इथे 2 ते 3 पळी मी इथे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर इथे जिरा घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे हिंग घालून घ्यायचा आहे. तेल तुम्हाला 200 ग्राम वगैरे लागू शकतो, जवळपास कमी जास्त चालेल. तर हिंगसुद्धा टाकून घ्यायचा, हिंगामुळे छान असा फ्लेवर येतो. आणि हे जे वाटलेलं ठेचा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये. आपल्याला पुन्हा अजून तेल लागणार आहे इथे. तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता याच्यामध्ये, आमच्याकडे जे उपलब्ध असेल ते. तर आता मी हे दुसऱ्यांदा वाटून घेत आहे मिक्सरला. तर सुरुवातीला मीठ नव्हतं घातलं म्हणून नंतर मी मीठ घालून घेत आहे याच्यामध्ये आणि ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे. आणि बघा मस्त असा संपूर्ण ठेचा इथे टाकून घेतलेला आहे आणि याला चांगलं आता कमी गॅसवर मधात मोठासुद्धा करू शकता गॅस, पण सतत याला हलवायचं आहे. तर याला बराच वेळ लागतो, कमीत कमी पूर्ण ठेचा व्हायला आपल्याला 1 तास लागतो. तर आणि इथे मी 1 लिंबूचा रससुद्धा पिळून घेतलेला आहे, म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लिंबू जे आहे ते. लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे म्हणजे आपलं हे ठेचा आहे खराब होणार नाही, चांगला 2-3 महिने आरामात टिकेल. तर आता ठेच्याला भरपूर तेल पाहिजे, मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर पुन्हा इथे मी तेल घेतलेलं आहे चांगलं 2-3 पळी, म्हणजे 4-5 पळी मी इथे नंतर तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं कळकळीत गरम करून इथे ह्या ठेच्यावर थोडं करून असं टाकलेलं आहे. आणि याला मंद गॅसवर असं हलवत कमीत कमी 15 ते 20 मिनिट आरामात अजून पुन्हा शिजू द्यायचं आहे. याला बराच वेळ लागतो, म्हणजे पूर्ण मिळून याला 1 तास लागतो, मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे. तर याला असंच होऊ द्यायचं. बघा छान असा तेल सुटलेला आहे आणि नंतर मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि मस्त असं छान असं वाटीत काढलेलं आहे. खूप सुंदर असा ठेचा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा हा ठेचा आणि याचा आस्वाद घ्या.